3 दिवसापूर्वी ना मी जिओ मार्टला गेलेली. तिथे मला सारिका देशमुख ताई भेटलेल्या. त्यांची भेट झाली ना, खूप छान वाटलं. ताई खूप प्रेमळ आहेत. मला छान अशी विचारपूस केली. तुम्ही जेव्हा मला सगळेजण म्हणजे बरेच जण भेटतात ना, त्यावेळेस ना काय फिलिंग असते मी सांगू नाही शकत. खूप छान वाटतं आणि सगळेजण प्रेम करतात. त्यासाठी मी तुमची सगळ्यांची ऋणी आहे. सकाळचे ना 5:45 वाजलेले आहेत. मी बाजूला चहा ठेवलेला आणि भांडी रचायला घेतलेली आहेत. रात्रीची जी भांडी घासून ठेवलेली होती ती अगदी कोरडी झालेली. मुलींना उठवायचं होतं, त्यांची तयारी करायची होती शाळेसाठी, म्हणजे टिफिन बनवायचा होता. अगदी काहीतरीच असं छोटंसंच कमी द्यावं लागतं, कारण की आता शाळा कमी वेळ आहे म्हणून. पण देणं गरजेचं होतं. मलाही खूप कंटाळा येतो आहे सध्या, कारण की ऊन खूप वाढलेलं आहे आणि सकाळी उठायला रात्री ना लवकर झोप येत नाही आणि सकाळी उठायचा कंटाळा येतो. चहा होत होता तोपर्यंत ना मग मी गवती चहा कापून घेतला, कारण की मी बाजारातून गवती चहा आणलेला, पण तो फ्रीजमध्ये तसाच पडला होता, कारण की मला भाज्या निवडायला ना प्रॉपर तेवढा वेळच मिळाला नव्हता, कारण त्या दिवशी दुसरे कामही भरपूर होते. दूध आलं ना त्यावेळेस मी थोडंसं वाटीत कच्चं दूध काढून ठेवलं, कारण की मला चेहऱ्याला लावायचं होतं म्हणून. आणि मसूर आणि हरभरा डाळीचं पीठ मी असं दळून ठेवलेलं आहे थोडंसं, मुलींना आंघोळीच्या वेळेसही लावता येतं आणि चेहराही स्वच्छ करता येतो म्हणून, छान निघतो चेहरा. तर ते मी आज लावायचं ठरवलं होतं, कारण की मलाही वाटलं चेहऱ्याला जरा काही थोडंसं फ्रेश करण्यासाठी काहीतरी घरगुतीच उपाय करू. बऱ्याच दिवसापासून विचार करत होती लावू, पण म्हणजे वेळ असतो आपल्याकडे, पण आपणच कंटाळा करत असतो. अगदी 2 मिनिटाचं काम होतं हे, पण तेही करण्यासाठी जरा कंटाळा करतो. सकाळच्या कामांची घाई आणि त्यात आपण काहीतरी चेहऱ्याला लावून बसणार असं होत नाही. सोबतच मी जेवण बनवण्यासाठीही तयारी करायला घेतली. आज मला ना पनीरची भाजी बनवायची होती. उन्नती आणि तनिष्का मला शाळेत जाताना सांगून गेलेल्या, कारण की मी जिओ मार्टमधून पनीरही आणलेलं होतं. तर आणि सुहानाचा पनीर बटर मसालाही आणला होता. तर त्यामध्ये मी कांदा, आपलं थोडेसे 4-5 काजू आणि टमाटा असं टाकत असते. मिस्टरांना कामानिमित्त शेगावला जायचं होतं, म्हणून मग त्यांनी नाश्ता करून जायचं ठरवलं. मी पटकन अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर त्यांना ओट्स बनवून दिलेले आणि सोबतच पनीरची भाजी बनवून घेत आहे. अंजली निकमताईंनी ना मला काल कमेंट्स केलेली की तुम्ही रोज व्हिडिओ का नाही टाकत. ॲक्च्युली ना मी यापूर्वीही तुम्हाला कारण सांगितलेलं आहे, कारण की रोजचं तेच बघून तुम्हाला कंटाळवाणं फील न व्हावं म्हणून मग मी एक दिवसाआड व्हिडिओ टाकत असते. पण जर तुम्हाला अपेक्षित असेल मी रोज व्हिडिओ टाकावे, तर मला कमेंट्स करून नक्कीच सांगा की मी जे रोज कामं करते ते दाखवलेले तुम्हाला आवडतील का. कारण की काही कामं रिपीटही होणार, कारण की घर म्हटलं की आपली कामं तीच असतात रोजच्या रोज. थोडं तरी मी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण म्हणजे फरक पडतोच, कारण की रोज दाखवताना म्हणजे काय दाखवायचं. आणि जे बाहेर जातात, फिरतात, शॉपिंग करतात, तर त्यांना अजून जास्तीचं ऑप्शन असतो दाखवायला. तसं मी काही करत नाही. मग त्यामुळे ना मला पण म्हणजे विचारपूर्वक असं दाखवावं लागतं. तर कमेंट्स नक्की करा, जर रोज दाखवायचं म्हटलं तर मग कामं तर सारखीच येणार. तर तुम्हाला आवडेल तर नक्की मला सांगा. काल ना सकाळी 9-9:30ची वेळ असेल आणि हा माकड आला. तो होता उपाशी आणि त्याने एवढा धुमाकूळ घातला ना. डस्टबिन होते आमचे, जे मागे धुणं भांड्याचं ठेवलेलं आहे ना, मी अगदी कोपऱ्यात ठेवलेलं, त्याने ना ते संपूर्ण उलटं केलेलं आणि त्याला काहीतरी खायला भेटेल हे शोधण्यासाठी त्याने ज्या भाजींच्या कॅरीबॅग होत्या ना त्यांना मी गाठ मारून ठेवलेलं, त्याही अगदी माणूस जसा सोडतो ना तशा सोडवलेल्या. मी झाडू दाखवून त्याला हाकलत होती, पण तो काही जायला तयार होईना. मग मी त्याला केळी दिलेली खायला, म्हणजे मिस्टरांनीच. आणि मग त्याने ना आपण सोलतो ना अगदी त्याच पद्धतीने सोललेली, पण त्याने कोरड्या कचऱ्याची जे डस्टबिन होतं तर ते संपूर्ण ना मागच्या भागात पसरवलेलं. मग त्यामुळे मला काल भरपूर ही साफसफाई करावी लागलेली. हे संपूर्ण ना मी सकाळीच झाडून घेत असते. आठवड्यातून 1दा किंवा 2दा हे स्वच्छ धुवून घेत असते. पण काल त्या माकडामुळे ना मला खूप म्हणजे असं खूप धुवावं लागलेलं, कारण की त्याने फार घाण केलेली होती
हा पुदिना मी त्या दिवशी लावला होता बघा, छान असा आता फुटलेला आहे. एक काडी होती ती थोडी जळून गेलेली, आता त्यांना मी कट करून घेणार. आणि हिरवीगार अशी झाडं बघितली ना, खूप मन फ्रेश होतं. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक पृथ्वी दिन, 22 एप्रिल. पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत 22 एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे वृक्षारोपण करणे, वृक्षतोड कमी करणे, नद्यांचं पाणी स्वच्छ ठेवणे, आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे, शेतीत जैविक खतांचा वापर करणे, रासायनिक खते कमी वापरणे. पण आपण यातलं काहीच करत नाही आहोत, कारण की सगळेजण म्हणजे फक्त वृक्षतोड करण्यामागे लागलेले आहेत, पण वृक्षारोपण कोणीही करत नाही. खरं तर आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. इतकं ऊन वाढलं आहे, कारण की आपण निसर्ग ठेवलेलाच नाही आहे. आपल्या आजूबाजूला किती कमी झाडं आहेत, जंगलं कमी झालेली आहेत, त्यामुळे पाऊसही कमी होतो आणि ऊन खूप वाढलेलं आहे. आपण प्रत्येकाने कमीत कमी 5 तरी झाडं लावायला हवीत. त्या बारीक कचऱ्यामुळे ना माशा बसू नये, घाण होऊ नये म्हणून मग मी ना, कारण की जिथे कचरा पडलेला असतो तिथे माशा येतातच, म्हणून अगदी बारीक सारीक असं पाण्याने धुवून घेतलेलं. झाडांवरतीही पाणी मारून घेतलं, कारण की ना खूप फ्रेश होऊन जातात झाडांना. असं नळीने जर स्प्रे केला तर बऱ्याच दिवसानंतर हे स्वच्छ करत होती ना, तर बरीच म्हणजे धूळ माती अशी जमलेली, झाडलं ना तरी पण प्रॉपर निघत नाही. मग इकडे पार्किंग आहे खाली अंडरग्राऊंड, तर तिथेही मी पायऱ्या स्वच्छ करून घेतल्या. अंगणालाही पाणी मारून बरेच दिवस झालेले होते, तर आज मी चांगलं स्वच्छ करून घेतलेलं, कारण की इथेही झाडते मी रोज, पण बारीक कचरा असतोच, त्यामुळे ना नारळाच्या झाडालाही पाणी देऊन बरेच दिवस झालेले होते, 5-7 दिवस. मग त्यालाही भरपूर असं पाणी दिलेलं. दरवेळेस ना मी नळी न लावताना 2-3 बकेट फक्त पाणी टाकून ओढून घेत असते, त्यानेही चांगलं स्वच्छ होतं. पण यावेळेस जास्तीचंच त्या माकडाने खराब केल्यामुळे मला नळी टाकावी लागली, कारण की मला नळी लावायचा आणि उचलायचा तर फार कंटाळा येतो, कारण की ना ती फोल्ड करताना ना सारखी तिला घड्या पडत असतात, विस्कटत असते, म्हणून मग बकेटचा वापर केलेला छान वाटतो. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही ना चिखलीला गेलेलो. इथे चिखली तालुका आहे, तिथल्या नर्सरीमधून ना सोनचाफा आणि हा पण चाफाच आहे, पण याचं मला नेमकं नाव आठवत नाही आहे आता. ही दोघं झाडं आणलेले, कारण की मिस्टरांच्या ऑफिससाठी त्यांनी भरपूर झाडं घेतलेली चाफ्याची. मग मी घरासाठी ही 2 घेतलेलीत. सोनचाफ्याला खूप छान वास येतो सकाळी आणि रात्री, तर तो वास पूर्ण या पॅसेजमध्ये ना दरवळत असतो. सगळं धुतल्या गेलं, नंतर त्याला कोरडं केलं, पाणी ओढून घेतलं वायपरने, आणि अगदी कोरडं झाल्यानंतर ना फार छान वाटायला लागतो हा संपूर्ण पॅसेज, कारण की ना अगदी गार असा, आणि इथे ना छान असं बसावंसंही वाटतं. सकाळची आवराआवरणं घरातली मी हॉलपासून केलेली. माझं आधीच जेवण वगैरे बनवून झालेलं होतं, म्हणून मग मी हे संपूर्ण नंतर आवरण्याचं ठरवलं होतं. आधी कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, कपडे प्रॉपर जागेवरती ठेवले, आणि त्या मी ना रात्रीच सोप्याचं कवरही धुवून टाकलेलं होतं. खिडकीमध्ये वाळवण्यासाठी टाकले होते, त्यामुळे ना पटकन वाळले, आणि सकाळी छान असं फ्रेश स्वच्छ झाल्यानंतर कुठलीही वस्तू मस्तच दिसते. ते अगदी मी पटकन टाकून घेतले.
डॉक्टर रोहिणीताईंनी मला विचारलेलं कमेंटमध्ये की मी दुपारी झोपते का, किंवा आराम करते का, आणि बरेच प्रश्न विचारलेले होते. तर दुपारी ना तसं मला झोप खूप कमी आहे. दुपारी झोपत नाही मी. ज्यावेळेस व्हिडिओची एडिटिंग वगैरे सुरू असते ना त्यावेळेस ते बसणं म्हणजे हाच आराम असतो. कारण की व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर एडिटिंग केल्यानंतर ना त्याला आवाज वगैरे देणं आणि मग तो अपलोड करणं, तेवढा बराच वेळ गेलेला असतो. त्यात थोडेफार काही कामं शिल्लक असतात. मग हेच तुमच्यासोबत अपलोड केल्यानंतर म्हणजे व्हिडिओ पब्लिक केल्यानंतर मी 10-1 मिनटाचा ब्रेक घेते आणि त्यानंतर ना परत कामाला सुरुवात करते. राहिलेली कामं करायची असतात. कधी मुलींचा अभ्यास घ्यायचा असतो. आणि मला मुळात खूप कमी झोप आहे. कारण की ना जर मी दिवसात 10 मिनटंही झोपली तर मला रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप येत नाही. म्हणून मग मी दिवसा झोपत नाही. नंतर ना किचनमध्ये आली. किचनमध्ये आवरलं आणि बघितलं तर काय, मी जे दळून आणलेलं होतं तर ज्वारीच्या पिठाला ना मुंग्या लागलेल्या होत्या. परत मी हा डब्बा पाण्यात ठेवल्या. संपूर्ण मुंग्या चालल्या गेल्या. डॉक्टर स्नेहल पाटील ताईंनी ना मला शिमला मिरचीची भाजी दाखवायला सांगितली होती. मी मागच्या वेळेस दाखवली पण मलाच सापडत नव्हती कुठल्या व्हिडिओमध्ये टाकलेली. खूप सोपी आहे. तुम्ही बरेच जण या पद्धतीने करतही असणार. तेल घेतलं, त्यात जिरं मोहरी टाकली. कांदा लसूण ऑप्शन आहे. आपल्याला आवडत असेल तर टाकायची, नाही टाकलं तरीही भाजी छान लागते. मी मागच्या वेळेस ज्यावेळेस दाखवलं होतं त्यावेळेस माझे सासरे होते म्हणून मग मी कांदा लसूणचा वापर केला नव्हता. यावेळेस कांदा लसूण वापरलेला आहे. पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे. ती कट करून घेतली बारीक चांगलीच. खूप मोठी नाही कट करायची, बारीक करायची. त्यामुळे ना लवकर ती वाफते आणि मग त्यामुळे ना लवकर पाणी सुटते या भाजीला. नंतर ना लसूण मी ठेचून घेतलेला आणि कांदा लसूण असंच तेलामध्ये मी परतवून घेतलं. थोडंसं त्याला पण मी 50% वाफू दिलं आणि त्यानंतर ना आपलं हळद तिखट मी नंतर टाकते. ही शूटिंग ना परवाच केलेली होती मी. तर मला कालही ताईंनी मला कमेंट्स केलेली, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी ॲड करून दिलेला आहे. शिमला मिरची टाकल्यानंतर ना थोडंसं मी परतवून घेतलं आणि त्यामध्ये ना चवीपुरता मीठ टाकलं आणि तेही मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर ना झाकण ठेवलं. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये ना म्हणजे मिरची वाफून जाते छान आणि त्यानंतर ना हळूहळू आपण पीठ मिक्स म्हणजे हरभरा डाळीचं जे पीठ असतं ना त्याला थोडं असं तेल आणि पाणी सुटलेलं असतं या भाजीला. तर आपल्याला जितकं म्हणजे त्या पाण्यामध्ये ॲड करता येईल ना तितकंच पीठ मिक्स करायचं. जास्तीचं करायचं नाही. 3-4 चमचे जास्तीत जास्त लागतं. वरून आपलं तिखट टाकायचं आणि भाजी परत थोडंसं झाकण ठेवून 2-3 मिनटं राहू द्यायची. छान अशी खरपूस हे पीठ होऊन जातं. मुलांना पण आवडतं. मी यापूर्वी कधी बनवायची नाही पण 1 महिन्यापासून बनवायला लागलेली आहे. मुलींनाही आवडत आहे. म्हणून मग मी आठवड्यात ही भाजी नक्कीच बनवते. बरेच जण ना यात शेंगदाण्याचं कूटही ॲड करतात. पण मी ना शेंगदाण्याचं कूटही एकदा टाकून बघितलेलं. पण मला जास्त चव ही चना डाळीच्या पिठाचीच आवडलेली आणि शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे मला ॲसिडिटी झाल्यासारखं वाटलं. चला मग परत भेटूया मैत्रिणींनो आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.